आम्ही सारे खवय्ये. मी काय आपण करणार हैदराबादी टोस्ट. हैदराबादी टोस्ट. आता काय करणार मला सांगा. साहित्य सांगू आधी. साहित्य सांग. हे आहे शिजलेले बटाटे, त्याचा आपण चुरा करून घेतलाय पुन्हा एकदा. त्याच्यानंतर कांदे, टोमॅटो, बारीक शेव, कोथिंबीर, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, कढीपत्ता, त्याच्यानंतर बारीक मिरच्या, बटर, आलं लसूण पेस्ट आणि मीठ आणि ब्रेड. ओके. तर आता आपण कृती. बटाटे, त्याच्यामध्ये थोडस मीठ, हे सगळं अंदाजे, म्हणजे ज्या नेहमी करणाऱ्या असतात ना त्यांना अंदाज असतो असं तर मी म्हणू शकते. ते मगासपासून तू दुसऱ्यांदा वाक्य हे बोललीस. जे नेहमी करणारे असतात ना त्यांना ते बरोबर अंदाज असतो. एक बोलला बोलून. अरे आता पुढच्या रेसिपी परत एकदा बोल. आम्हाला पटेल की तू बनवतेस घरी काहीतरी. कढीपत्ता मुलं खात नाहीत म्हणून मुद्दामून अशा याच्यामध्ये घालायचा, म्हणजे तो चालून जातो. आले लसणाची पेस्ट आणि ही कोथिंबीर हवीच. हे झालं की मग आता आपण याला बटर लावूया. थोडस हा, जास्त नाही. त्याच्यावर आता हे लावायचं. बटर लावून घेतलं, त्याच्यावरती हे मिश्रण लावायचं. आणि आपण एकीकडे बघशील तू गॅसवरती फ्राय पॅन ठेवलाय, तर त्याच्यावरती आपल्याला हे थोडस बटर घालून भाजून घ्यायचंय. ह्याच्या सकट. हो ह्याच्यात ठेवते आता. बस. हे मंद आचेवर आहे. हो मंद आचेवर. ते असे उडवता येत नाही ना मला. बरं. साधारण ह्याच्यावर मला अंदाज येतोय की तुला जमतंय सगळं. जमतंय ना हळूहळू. बरं मला अजून सांग, हे लज्जामध्ये तू सासूचा जो रोल करतेस तो तुला पटतोय का? तुला पटतोय का म्हणजे काय, ते कॅरेक्टर जे आहे, सासूचं कॅरेक्टर आहे, त्याचं काय म्हणणं आहे? ही जी सासू आहे ना, ही अलीकडची सासू आहे. म्हणजे त्रास न देणारी सुनांना. सून म्हणजे खरोखरच मुलीसारखं मानणारी, नुसतंच म्हणणारी नव्हे, तर खरोखरच ती सुनेला आपली मुलगी मानत असते. आणि ती पहिल्यापासून तिला सांगत असते की तुला जे काही या घरात वाटत असेल ते मोकळेपणाने बोलत जा. अशी सासू आहे. आणि ती ज्या वेळेला पहिल्यांदा म्हणते की मला कोर्टात साक्ष द्यायला जायचं, ज्यावेळी वीणाचा खून होतो तेव्हाही तिच्या पाठीशी उभी राहते. म्हणजे ती आपल्या नवऱ्याला सुद्धा सांगते की मुलाला ह्याच्यासाठी पोलीस फोर्समध्ये आपण घातलं ना की त्याने कायद्याचं संरक्षण करावं. मग माझी सून याच तेच काम करते, तर मग तिला का आपण थांबवायचं, तर मी तिला सपोर्ट करणार. आणि तसं ती ही करत असते तिला. पण आता काय झालं, आता जेव्हा कळलंय की खरं काय आहे, तेव्हा हिची द्विधा मनस्थिती झालेली आहे की तिला मदत तर करायची आहे, पण समाज काय म्हणेल, आपल्या मुलीलाही फेस करायला लागणार आहे अशा या गोष्टी. हे आता चांगलं भाजून निघालं, ब्राऊन झालं. आता ते आपण डिश मध्ये काढून घेऊ. गॅस बंद करू. थांब, गरम असेल, चटका बसेल. हे झालं. आता ह्याच्यावरती थोडासा कांदा घालायचा. त्याच्यावर टोमॅटो. बरं, या लज्जामध्ये सहकलाकार आहेत ते तुमची काही तिथे होतात की नाही? मज्जा येते, खूप मज्जा येते. आणि विशेष म्हणजे काय माहितीये का, की सगळ्यांना मी केलेलं काहीही मी केलेलं आवडतं, त्याच्यामुळे मी खुश असते. तू जे काय मला तू हॅमर करतेस ना सुकन्या, अगं काही वर्षांपूर्वी तुला काही येत नव्हतं, हे वय मान्य आहे. आता लग्न झालं तुला येते, हे आम्हाला काय सगळ्यांनाच मान्य आहे. आता ही त्याच्यावर हिरवी आपल्याला ती वापरायची आहे शेव. एक जस्ट मी सांगितलं, मी अशी भाषा नाही संपवणार, मी असं सांगितलं. आणि हिरवी चटणी, चिंचेची चटणी. ठीक आहे. हे स्वतः बनवलेस तू? म्हणजे चल मग घरचं चांगलं असतं ना. एक मीठ सोडून बाकी सगळं बनवलं असेल ना तू? ते करता असं ते केलं असतं कदाचित. ही शेव. या बारीक मिरच्या टाकायच्या का थोड्या? तुला तिखट अजून हवं असेल तर टाक बाबा. आणि त्याच्यावर कोथिंबीर. झाले, हैदराबादी टोस्ट तयार. क्या बात है. खायला सुरुवात, लिहायला सुरुवात. हैदराबादी टोस्ट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेले बटाटे, कांदा, टोमॅटो, शेव, कोथिंबीर, चिंच गुळाची गोड चटणी, कोथिंबीर पुदिन्याची चटणी,
कढीपत्ता, मिरची, बटर, आलं, लसूण, मीठ आणि ब्रेडचे तुकडे. कृती: प्रथम एका बाउल मध्ये उकडलेला बटाटा घेऊन त्यामध्ये मीठ, हिरवी मिरची, आलं, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करावं. ब्रेडच्या तुकड्यांना बटर लावून त्यावर हे बटाट्याचं सारण घालून ब्रेड तव्यावर खरपूस भाजून घ्यावेत. टोस्ट केलेल्या ब्रेडवर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, शेव, गोड चटणी आणि हिरवी चटणी घालून डिश सर्व्ह करावी. आम्ही